नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, ज्या पद्धतीनं बांधकाम कामगारांना विविध योजनांचे लाभ मिळतात किंवा विविध साहित्य त्या ठिकाणी मिळत होतं, तर त्याच पद्धतीनं आता इतर जे काही घरेलू कामगार असतील किंवा इतरही घरगुती जे काही कामगार असतील, तर त्यांनासुद्धा त्याच पार्श्वभूमीवरती विविध साहित्य किंवा विविध भांडी असतील किंवा मग त्यामध्ये विविध प्रकारच्या गोष्टींचा लाभ आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यासाठी आपल्याला करायचं काय आहे, ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज आपल्याला लवकर भेटतील। तर ज्या पद्धतीनं आपण बघितलं मित्रांनो की बांधकाम कामगारांना विविध योजनांचे लाभ त्या ठिकाणी मिळतात की जे नोंदणीकृत असतील त्यांना। त्याचबरोबर आता आलेल्या योजनेनुसार प्रत्येक बांधकाम कामगाराला 8,800 रुपयाची जी काही भांडी आहेत, तर ती 30 भांड्यांचा संच आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। तर त्याच पार्श्वभूमीवरती राज्य शासनाने एक निर्णय पारित केला आहे आणि त्याच्या माध्यमातून जे काही नोंदणीकृत घरेलू कामगार असतील तर त्यांनासुद्धा या भांड्यांचा संच त्या ठिकाणी मिळणार आहे। आता घरेलू कामगार म्हणजे कोण, तर आपल्याकडे झाडू करणाऱ्या बाया असतील किंवा पोछा मारणाऱ्या बाया असतील किंवा इतरही धुणी भांडी करणाऱ्या स्त्रिया असतात, तर या ज्या काही आहेत तर यांचा समावेश त्यामध्ये होणार आहे आणि त्यांनाच जे काही 30 भांड्यांचा संच जो की 8,800 रुपयांचा असणार आहे तर तो मिळणार आहे। त्या संदर्भातला दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी या ठिकाणी मंत्रिमंडळाचा निर्णय घेण्यात आला आणि त्या निर्णयान्वये आपल्याला या ठिकाणी काही निर्देश देण्यात आलेले आहेत। ते आपण आता बघतोय की सन 2023-24 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जीवित नोंदणी घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। प्रस्तावनेमध्ये आपल्याला सांगितलं की महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 अन्वये राज्यात घरेलू कामगार मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे घरेलू कामगारांची नोंदणी करण्यात येऊन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजनासुद्धा राबवण्यात येत आहेत। सद्यस्थितीत मंडळामार्फत अंत्यविधी सहाय्य योजना राबवण्यात येते। यात मृत घरेलू कामगाराच्या कायदेशीर वारसास रुपये 2,000 अंत्यविधी सहाय्य देण्यात येतं। तसेच प्रसूती लाभ महिला घरेलू कामगारांना 2 अपत्यांपर्यंत प्रत्येकी 5-5 हजार रुपये आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। राज्यात साधारणतः 10 लाख घरेलू कामगार कार्यरत असल्याचे दिसून येते। तथापि घरेलू कामगार कल्याणकारी मंडळावर जीवित नोंदणी असलेल्या घरेलू कामगारांची संख्या अत्यंत अल्प आपल्याला त्या ठिकाणी दिसते। घरेलू कामगारांची नोंदणी वाढवण्यासाठी विकास आयुक्त कामगार व कामगार आयुक्त कार्यालयामार्फत वेळोवेळी प्रयत्न करण्यात येत आहे। तथापि सक्षम अशा योजना अभावी घरेलू कामगारांची नोंदणी अल्प प्रमाणात होत असल्याचे दिसून येते। या अनुषंगाने विकास आयुक्त असंघटित कामगार यांचे कार्यालयामार्फत त्यांच्या दिनांक 4/1/2024 म्हणजे 4 जानेवारी 2024 रोजी पत्रान्वये घरेलू कामगार कल्याण मंडळातील नोंदणीकृत असलेल्या घरेलू कामगारांना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्यासंदर्भातला प्रस्ताव प्राप्त झाला होता आणि सदर प्रस्ताव प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच्याच माध्यमातून या JRची निर्मिती झालेली आहे। सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगारांची नोंदणी नूतनीकरण वाढवणे या अनुषंगाने योजना राबवण्यासाठी जीवित सक्रिय नोंदणी असलेले घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांड्यांचा संच वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याबाबत विकास आयुक्त असंघटित कामगार महाराष्ट्र राज्य यांचा 4 जानेवारी 2024च्या प्रस्तावास याद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाने निविदा प्रक्रिया राबवून अंतिम केलेल्या मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड या पुरवठादारास कार्यादेश देण्यात यावा। यासाठी लागणारा निधी सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाची मागणी क्रमांक 4 मुख्य लेखाशीर्ष या ठिकाणी दिलेला आहे आणि करण्यात आलेल्या तरतुदींमधून करण्यात येईल अथवा घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे शासकीय अनुदानामधून जो निधी संचित आहे त्यातून करण्यात येईल। संसार उपयोगी भांडी वाटप करताना खालील अटींचं आपल्याला पालन करायचं। तर अटी नेमक्या कोणकोणत्या आहेत? घरेलू कामगार लाभार्थ्यांसाठी दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय किंवा जिवंत नोंदणीकृत असल्याची खात्री आपल्याला करून घ्यायची, म्हणजे 15 तारखेच्या अगोदर आपली रजिस्ट्रेशन किंवा आपली जी काही नोंदणी असेल, रिन्युअल आपण ज्याला बोलतो, तर ते असेल तर ते आपल्याला करून घ्यायचं होतं करावे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने राज्य शासनाने शासन निर्णय घेऊन जे काही बांधकाम कामगार होते ज्यांना संच वगैरे मिळाले होते, तर त्यांच्याच पार्श्वभूमीवरती इतर कामगार जे काही असेल किंवा घरेलू कामगार आपण ज्यांना बोलतो, तर त्यांच्यासाठी सुद्धा एक दिलासादायक अपडेट या ठिकाणी आहे की त्यांना 15 फेब्रुवारी 2024 अगोदर जर तुमची नोंदणी असेल किंवा रिन्युअल झालेला असेल तर तुम्हाला
8,800चे एकूण 30 भांडी त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर काही भेटवस्तूसुद्धा मिळणार आहेत असा उल्लेख या जी आरमध्ये आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही आपल्या गरजवंतांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.